वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली. तर मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या भारती नर्सिंग क्लासमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे MCQ, त्याच्यानंतर जोड्या जुडवा आणि चुकी बरोबर. तसंच आता आहे आपला प्रश्न दुसरा. त्याच्यामध्ये प्रश्न दुसऱ्यामध्ये आहे व्याख्या लिहा. तर व्याख्या लिहा हा 10 मार्कचा प्रश्न आहे. ठीक आहे, तर सुरू करूया व्हिडिओला. व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या भारती नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकन घंटीलासुद्धा प्रेस करा. आणि आतापर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला जॉईन झाले नसाल तर लाईव्ह क्लास अटेंड करण्यासाठी लगेच जॉईन व्हा. ठीक आहे, तर सुरू करूया. प्रश्न दुसरा. तर व्याख्या लिहा कोणत्याही 10 मार्क्ससाठी. तर पहिली जी व्याख्या आहे ती म्हणजेच माता मृत्यू दर. आता गर्भधारणेदरम्यान किंवा गर्भधारणा समाप्त झाल्यानंतर 42 दिवसाच्या आत झालेल्या महिलांच्या मृत्यूला किंवा मातृमृत्यू मॅटर्निटी डेट असे म्हणतात. तर हा मृत्यू गर्भधारणेमुळे किंवा तिच्या व्यवस्थापनाशी संबंधित कोणत्याही कारणामुळे झालेला असतो. तर त्यालाच काय म्हणतात, माता मृत्यू दर. तर हा कसा होतो, तर गर्भधारणा दरम्यान किंवा गर्भधारणा समाप्त झाल्यास 42 दिवसाच्या आत झालेल्या महिलांचा मृत्यू तिला मॅटर्निटी डेट असे म्हणतात. आणि मृत्यू गर्भधारणेमुळे किंवा तिच्या व्यवस्थापनाशी संबंधित कोणत्याही कारणामुळे जर झालेला असेल तर त्याला माता मृत्यू दर असे म्हणतात. ठीक आहे, नंतर आहे संदेशवहन. आता संदेशवहन म्हणजे 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीमध्ये माहिती, कल्पना, भावना किंवा विचार यांची देवाणघेवाण करण्याची जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेला संदेशवहन असे म्हणतात. आणि तिसरी व्याख्या आरोग्य शिक्षण म्हणजेच हेल्थ एज्युकेशन. लोकांच्या आरोग्याशी संबंधित ज्ञानामध्ये वाढ करून यांच्या वृत्तीत आणि वर्तनात सकारात्मक परिवर्तन करून आणण्यासाठी दिली जाणारी जी माहिती असते त्या माहितीला आरोग्य शिक्षण असे म्हणतात. आता हेल्थ एज्युकेशन कशा प्रकारे दिले जाते, तर व्यक्तीच्या ज्ञानात भर वाढवण्यासाठी आणि त्यांच्या वृत्तीत वर्तनात्मक सकारात्मक बदल करण्यासाठी आरोग्य शिक्षण हे दिले जाते. नंतर आहे गोषवारा. एखाद्या विशिष्ट कालावधीत केलेल्या कामाचा, घटनांचा किंवा माहितीचा थोडक्यात केलेला सारांश म्हणजेच गोषवारा होय. त्याच्यानंतर आहे नंबर 5 नियोजन म्हणजेच प्लॅनिंग. भविष्यकाळात काय करायचे आहे, कसे करायचे आहे आणि करायचे याचे सर्व आराखडा म्हणजेच नियोजन तयार करणे म्हणजेच त्याला नियोजन असे म्हणतात. नेक्स्ट आहे नंबर 6 नियंत्रण म्हणजेच कंट्रोल. ठरवलेल्या नियमानुसार काम होत आहे की नाही ही तपासणी आणि त्यात काही त्रुटी असल्यास त्या दूर करून कामात सूत्रता आणि म्हणजे त्याला नियंत्रण असे म्हणतात. तर हे झाले आपल्या 6 व्याख्या पूर्ण 10 मार्क्ससाठी. त्याच्यानंतर आहे थोडक्यात उत्तरे लिहा कोणताही 4. म्हणजे थोडक्यात उत्तर लिहा, याच्यामध्ये कोणतीही 4 लिहायचे आहेत तुम्हाला. आणि हा क्वेश्चन आहे पूर्ण 15 मार्क्ससाठी किंवा 20 मार्क्ससाठी हा प्रश्न येतो. तर थोडक्यात जो प्रश्न आहे ना, प्रश्न तिसरा, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे. तर तसेच तुम्हाला आताचे जे आपल्या व्याख्या आहेत तो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. याचा जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ जर हवा असेल म्हणजे पहिल्या प्रश्नापासून तर 5व्या प्रश्नापर्यंत पूर्ण एक्सप्लेन, तर मला कमेंट करा. आणि हा जर पूर्ण पेपर तुम्हाला जर पाहायचा असेल किंवा याच्या व्यतिरिक्त NM फर्स्ट इयरचे किंवा JNM फर्स्ट इयरचे पेपर हवे असतील तर आपल्या चॅनलला लगेच जॉईन व्हा. मी तुम्हाला पूर्ण लाईव्ह क्लास तिथं एक्सप्लेन करणार. आपले जे काही क्वेश्चन पेपर आहेत तेच पूर्ण तिथं तुम्हाला मी मराठीमध्ये एक्सप्लेन करून सांगणार. ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.